कल पड़गा स्थित डोले इलाके में भूमिपुत्रों और कामगार द्वारा विरोध प्रदर्शन किया गया। आज उसी का जवाब देते हुए माताड़ी कामगारों द्वारा किए गए विरोध प्रदर्शन के जवाब में कामगारों ने अपनी स्थिति स्पष्ट की है। भिवंडी के शक्ति लॉजिस्टिक पार्क पड़गा गांव के डोले इलाके में मुंबई नासिक हाईवे के पास स्थित है, जहां पर माथाड़ी टोली मुकादम महेश यादव और कामगारों ने संकेत गोरविंदे के खिलाफ गंभीर आरोप लगाते हुए पड़गा पुलिस चौकी में शिकायत दर्ज कराई। शिकायत के अनुसार माथाड़ी टोली मुकादम महेश यादव और कामगार यहां माथाड़ी स्वरूप का कार्य करते हैं। आरोप है कि स्थानीय हफ्तेखोर संकेत गोरविंदे कामगारों को परेशान कर रहे थे और उसे जबरन हर महीने फिक्स अमाउंट देने की मांग कर रहे थे। कामगारों ने बताया कि विवाद से बचने के लिए फरवरी 2024 से संकेत गोरविंदे की पत्नी सानवी गोरविंदे के बैंक खाते में 15,000 प्रति माह भेजना शुरू किया गया। जनवरी 2025 में उन्होंने काम बंद करवा दिया और हफ्ता बढ़ाकर 50,000 रुपया प्रति माह करने की मांग की, जिससे युवराज भोगले के खाते में भेजे जाने लगा। शिकायत में यह भी आरोप है कि हाल ही में संकेत गोरविंदे ने गट्टारी अमावस्या के अवसर पर 1 लाख रुपए देने की मांग की और धमकी दी कि रकम नहीं दी तो काम बंद करवा दिया जाएगा। डर के कारण कामगारों ने यह रकम देने की सहमति जताई। इस पूरी घटना को लेकर कामगारों और टोली के प्रतिनिधि ने पड़गा पुलिस चौकी में औपचारिक तकरार दाखिल की है और कानूनी कार्रवाई की यहाँ पे मांग की गई है। क्या है पूरा माजरा, देखिए इस विशेष खबर में। प्रेमनाथ जगन्नाथ म्हात्रे इथला स्थानिक भिवंडी म्हातारी कामगार याच्यात आम्हाला काम करताना तिथे अर्थाला आणतात हे लोक, दादागिरी करतात। आमचं काम आम्हाला कंपनीला, कुठल्या कंपनी आमच्यापासून त्यांना तकलीफ नाही, काही त्रास नाही कुठल्या गोष्टीचा, सर्व काही व्यवस्थित आहे। आणि हे लोक यांच्या हप्ते पण अकाउंटवर पोचतात। सानवी संकेत गोरविंदे यांच्या अकाउंटवरती 15,000 रुपये पोचतात आणि युवराज भोगले यांच्या अकाउंटवरती 50,000 पोचतात। तरी पण यांची मांग आधी वाढत चाललेली आहे। ही 2 लाखापर्यंत आता मांग आलेली आहे आमच्यापर्यंत। आता आमचा पगार आहे 2 लाख द्यायचे, यांच्या याच्यात पगार तेवढे होत नाही आमच्या कामामध्ये। आम्ही काय खायचं मग यांच्यापासून? आम्ही लोकांनी आम्ही काम करतो आणि यांना फुकटचे पैसे द्यायचे। हे इथल्या स्थानिक लोक कार्यकर्ते त्यांच्यामुळे हे झालेलं आहे। हप्ता मागून या लोकांनी, त्यांच्यामुळे एक कंपनी हवं इथून उठून पुढे पुढे चाललेले आहेत। आपली स्थानिक लोक इथे आता म्हातारी कामगार असल्यामुळे सुद्धा पण त्यांना काम भेटत नाही, रोजगार भेटत नाही, वाढत चाललेले पैशाची। तसे आपण प्रशासनाला पत्र दिलेले आहे, सर्व काही केले, पण त्याच्यावर काय उत्तरपत्र आलेलं नाही आपल्याला। मी किरण केशव जोशी, राहणार खांडवल, आणि आमच्या इथे जेवढी म्हातारीची कामं होत आहेत ते आमचे स्थानिक लोकच करतायत आणि त्याच्यामध्ये कोणाला त्याचा कंपनीला त्रास नाही, कोणालाही त्याचा त्रास नाही। आणि जी लोक बोलतायत का इथं स्थानिकांच्यावर अत्याचार होते, अन्याय होते, त्या लोकांना खरोखर या आमच्या पत्राद्वारे माहिती आहे की त्यांच्या अकाउंटला पैसे जात आहेत। कुणाला किती पैसे जात आहेत याचं पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहे, बरोबर। आणि आमचे स्थानिक लोक सर्व तेच कामं करतात आणि ज्यांना कामं मिळत नाही, जे हप्ते मागतात त्यांना फक्त याचा प्रॉब्लेम आहे। ते फक्त सांगतात की आम्हाला कामं मिळत नाही आहेत, आमच्या स्थानिकांवर अन्याय होते। स्थानिकांवर अन्याय होण्याचं काही कारणच नाही, स्थानिकच लोक कामं करतात इथे। काल जो आंदोलन झाला त्या आंदोलनामध्ये एकही कंपनीवाला किंवा डेव्हलपर कोणीही नव्हता। त्यामध्ये भूमिपुत्र म्हणून काम करणारा असा कोणीही व्यक्ती नव्हता। त्याच्यामध्ये काम करणारे जर व्यक्ती असतील तर त्यांनी काम करावं, ते पैशाची मागणी करत असतात। काम करणारा व्यक्ती आहे तर जे कामं करतात, आमची सगळी मुलं आहेत जेवढी पण ती म्हातारी कामं करतात आणि त्याच ग्रुपमध्ये करतायत। आमच्यापासून कोणा कंपनीला किंवा डेव्हलपरला आमच्यापासून कोणाला त्रास नाही। जर त्रास असेल तर कंपनीने आमची कंप्लेंट करावी। काल तिथे कोण कंपनीवाला तिथे कोण दिसला का तुम्हाला का त्या आंदोलनामध्ये? काही कंपनीवाला आहे, काही डेव्हलपर आहे, कोणी होता का तिथे? असं कोणीही नव्हता व्यक्ती। हे फक्त हप्ते मागणारे लोक आहेत जे कंपन्यांना त्रास देतात, त्यांच्यामुळे कंपन्या उठून जात आहेत। बाकी म्हातारी कामामुळे किंवा कुणामुळे त्रास होत असेल तर त्यांनी कंपनीने त्याची ऍक्शन घ्यावी। असं कुठलाही काही होत नाही म्हातारी मुलं, आम्ही स्वतः कामं करतो तिथं।